पहिलं तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की या महामार्गाचं काम हे साधारण 2010 पासून सुरू झालं आणि बऱ्याच गोष्टींमुळे हे काम थोडं रखडत रखडत आतापर्यंत आज जी परिस्थिती आहे किंवा जी स्टेज आहे इथपर्यंत आलेलं आहे. या कामाबद्दल आणि मुंबई गोवा महामार्गाचं काम लवकरात लवकर पूर्णत्वाला जावं म्हणून स्वतः गडकरी साहेब आणि स्वतः मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस फार बारकाईनं या सगळ्या याच्यावर लक्ष ठेवून आहेत. परवा पण आपल्याला कल्पना आहे की कोल्हापूरला जाताना गडकरी साहेबांनी पण हवाई दौरा या विभागाचा करून जी जी कामं या परिसरामध्ये नॅशनल हायवे जी चालू आहेत ती त्यांनी पाहणी करून ते कोल्हापूरला गेले. आणि सगळ्यात महत्त्वाचा विषय की आता या मे एंडच्या आधी, कारण साधारण मे नंतर आपल्याकडं कोकणात पाऊस लवकर चालू होतो इतर राज्याच्या हे, कारण त्यामुळं आमचा प्रयत्न हाच आहे की नॅशनल हायवे आणि PWD या दोन्ही विभागांकडे जी कामं आहेत या दोन्ही विभागांचं योग्य कोऑर्डिनेशन ठेवून मे एंडपर्यंत या मुंबई गोवा महामार्गाचं काम हे बऱ्यापैकी पूर्णत्वाला गेलं पाहिजे आणि तशी आता परिस्थिती आहे ती जाईल. काही ठिकाणचे थोडी बांधकामं वगैरे मागं राहतील. प्रामुख्यानं इंदापूर माणगावचा जो बायपास आहे त्याचं एक थोडं काम मागं राहील. दुसरं म्हणजे आपल्या इथं पण आल्यानंतर मला वाटतंय म्हणजे आरवलीपासून ते संगमेश्वरच्या इथं जे मला वाटतं आता ते म्हात्रे म्हणून कॉन्ट्रॅक्टर काम करतात त्यांचं एक आहे, तर त्यांना पण आम्ही काल सूचना केलं की तुम्ही माणसं वाढवा. मला वाटतं संगमेश्वरच्या इथल्या पुलाचं काम थोडं संथ गतीनं चाललंय, त्या पण सूचना काल दिल्यात की पावसाळ्याच्या आधी जे काम म्हणजे त्याचे पिलर्स वगैरे जे वर आणणं गरजेचं आहे, जे पुढं पावसाळ्यामध्ये करता येणार नाही, तर त्या कामावर त्यांनी फोकस करावं आणि ते त्यांनी वर आणलं पाहिजे. किंवा त्याला आता काय लागेल ते त्यांनी मशिनरी, कर्मचारी वगैरे, लेबर वगैरे ते त्यांनी उपलब्ध करावं. थोडं त्यांचं आणि त्यांचे जे कन्सेशनर आहेत त्यांचं थोडं काही पेमेंटचे विषय आहेत, पण आम्ही त्या दोघांना सांगितलं होतं तुमचा विषय डिपार्टमेंटला आणि हे प्रवाशांना त्याच्याशी काय आमचं कर्तव्य नाही. तुम्ही तुमचे विषय जे आहेत ते तुम्ही सॉर्ट आऊट केले पाहिजेत. डिपार्टमेंटनं तुम्हाला वेळोवेळी ॲडव्हान्स दिलाय, सगळं दिलंय, त्यामुळे डिपार्टमेंट कुठेही कमी पडत नाही आहे. तुम्ही तुमचे विषय जे आहेत ते तुमच्यात पेमेंटचे जे आहेत ते करा, नाहीतर मग आम्हाला ते काम परत काढून घेण्याचा प्रस्ताव आणि हे करण्याचा आम्हाला करायला लागेल. कारण आता थांबत बसणं आमचं म्हणजे राज्य सरकारची पण तयारी नाही आहे आणि स्वतः गडकरी साहेबांची पण तयारी नाही आहे. त्यांना हा प्रकल्प काही करून पूर्ण करायचा आहे. आणि आज बऱ्यापैकी म्हणजे माझ्या ह्यानं एकतर आमचा प्रयत्न आहे की पावसाळ्याच्या आधी, म्हणजे महत्त्वाचा विषय आपला कधी येतो गणपतीमध्ये, ज्यावेळेला आपली मुंबईकर मंडळी जी आपल्या इथले ती गणपतीला इकडे येतात आणि त्या याच्यामध्ये बऱ्यापैकी पाऊस इकडं असतो, त्यामुळं त्यावेळेला काम काहीच आपण करू शकत नाही. गणपतीच्या दृष्टीनं मे एंडपर्यंत जे जे करणं गरजेचं आहे, ज्या ठिकाणी समजा एखादं बांधकाम पुलाचं वगैरे जर होत नसेल, समजा काही तांत्रिक गोष्टी अडचणी आल्या धरून चालू आपण, तर त्या ठिकाणचे रस्ते जे आहेत सर्व्हिस रोड वगैरे हे वाहतुकीच्या दृष्टीनं क्लिअर राहिले पाहिजेत. म्हणजे खड्डे त्याचं जे काही असेल त्याचं डांबरीकरण करणं, कॉन्क्रिटीकरण करणं, जे काय असेल ते या सर्व म्हणजे अधिकाऱ्यांनी पण लक्ष घालायच्या सूचना दिल्यात की मे एंडपर्यंत जिथं जिथं कामं अडकतील तिथले रस्ते जे आहेत ते वाहतुकीसाठी सुरळीत करून ठेवले पाहिजेत. म्हणजे वाहतुकीचं फ्लो तरी ट्रॅफिकचा चालू राहील आणि बाकीचं जे आहे ते त्यांनी पावसानंतर जे आहे ते पूर्ण करावं. या वर्ष अखेरपर्यंत आता माणगाव आणि इंदापूरचं जे आहे त्याचं आता एकच आहे की त्याचं टेंडर साधारण फेब्रुवारी एंडपर्यंत ओपन होईल आणि नवीन एजन्सी कोण येते ते फेब्रुवारी एंडपर्यंत आपल्याला कळेल. तर त्याला एक 11 महिन्याची मुदत तिथून पुढे आहे.
तर माणगाव इंदापूरचा एक विषय थोडा वर्षभर पुढं जाईल अजून, काय ते बायपास करायचा. तर बाकी बहुतांशी कामं आता आपला टनल जो आहे तो साधारण मार्चपर्यंत आपण दुसरी बाजू जी आहे ती ओपन करतोय. त्याचं पण फक्त आता लाईटचं आणि काय म्हणायचं आतलं डक्टिंग जे व्हेंटिलेशनचं आहे तेवढंच काम राहिलेलं आहे. त्यामुळं तो टनल पण मार्चच्या पर्यंत, पहिल्या आठवड्यापर्यंत दुसरा जो आहे तो पण ओपन होतोय. सगळ्या निवडणुकीमध्ये आपण सोबत लढू असं शंभूराजे देसाई आता शेवटी हे निर्णय जे आहेत हे पक्षाकडनं केले जाणार, म्हणजे भाजपचे. आणि आम्हाला आमच्याकडे भाजपला जे वर्ण आमचे अध्यक्ष आता रवींद्र चव्हाण साहेब आहेत ते, किंवा केंद्रातले आमचे जे वरिष्ठ नेते मंडळी आहेत ते जो निर्णय राज्याबद्दल घेतील त्याप्रमाणे आम्ही पुढे लोक काय म्हणतो आपण स्थानिक स्वराज्य संस्थांना पुढे जाऊ. महिलांना 50% आरक्षण एसटीने दिलं आणि सवलत दिली, त्यामुळे एसटी तोट्यात आलेली आहे. त्यामुळे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी याची कबुली दिलेली आहे. त्यामुळे ही 50% आरक्षणाची सवलत जी आहे ती रद्द होणार अशी चर्चा सध्या रंगलेली आहे. नाही, मला नाही वाटत रद्द होईल, कारण शेवटी महिलांना त्यांच्या म्हणजे थोडं स्वावलंबी व्हावं किंवा त्यांना ही माहिती दिली, रद्द होण्याचं हे नाही. असू शकतं, म्हणजे आता त्यांच्या महामंडळाचं काय पण असू शकते किंवा सवलतीमुळे जरा तोटा वाढला असेल. पण राज्य सरकार आहे त्याच्यासाठी आणि राज्य सरकार नक्की हे करतं. महामार्गावर भोसले गाडा खूप डेंजर झालेला आहे, अपघात या ठिकाणी झालेला आणि त्याची संरक्षक भिंत देखील कोसळली. त्याला पर्यायी मार्ग असणार खूप अवघड वळण आहे. राजापूरमध्ये देखील आहे आणि खेडमध्ये भोसले घाट देखील अवघड आहे. म्हणजे त्याला काय हे करायचं आपण, पर्यायी मार्ग जर असेल तर तो सुरू करा. आतापर्यंत त्या कर्विंगला खूप ऍक्सिडेंट झालेले आहेत. ठीक, आपण संरक्षक भिंत देखील कोसळली. थोडंफार बघू, आपण स्टडी करायला होता काय, मला पण माहित, मी नक्की हे करू. पण काय जे गरजेचं असेल मेन म्हणजे वाहतूक सुरू ठेवण्यासाठी तो उपाय आपण तिथं करू नका. महामार्गावर आहेत किती पूल पूर्ण झालेत, कारण बहुत आहेत. आता माझ्याकडं आता मी तुम्हाला ती आकडेवारी देतो, पण आता माझ्याकडं ऍक्च्युअल मध्ये किती पूल पूर्ण झाले ते आता लगेच नाही, पण माझ्या अधिकारी मी घेऊन त्यांच्याकडनं देतो. या महामार्गावरती काम करताना ठेकेदारांकडून रॉयल्टी थकवली गेलेली आहे. जो काळा दगड काढला जातो त्याची रॉयल्टी अद्याप भरलेली नाही. जवळपास 10 कोटींची रॉयल्टी सरकारचं या ठिकाणी उत्पन्न आहे, महसूल या ठिकाणी बुडवला जातोय. नाही, एक लक्षात घ्या, कामं तर अजून चालू आहेत. ठेकेदारांची काय कामं चालू असल्यामुळे मला वाटतं फायनल बिलं वगैरे असं काही झालेलं नाही. त्यामुळे असं काय बुडवून ते कुठं निघून गेलेत असं नाही. अजून पण त्यांचं बिलिंग वगैरे आहे, कारण अजून कामच अर्धवट आहेत. त्यामुळे अजून बिलिंग वगैरे जे काय त्यांचं होईल त्यावेळेला रॉयल्टीचा निर्णय होईल. त्याच्या पुढच्या ह्याच्यातनं पण रॉयल्टी जी असेल ती वसूल करायचं ठरलं तर वसूल करू शकेल. काही ठिकाणी नॅशनल हायवेच्या याला राज्य सरकारनं रॉयल्टी माफ केलेली. आता समृद्धीचं हे आहे तर त्याच्यामध्ये राज्य सरकारनं निर्णय घेतला व राज्याचा प्रकल्प असल्यामुळं रॉयल्टी माफ करायची. इथं पण काय पुढचा विषय असला तर तसा प्रस्ताव वर आले याच्याकडं कॅबिनेटकडे किंवा मुख्यमंत्र्यांकडे निर्णय घेतील. आणि जिथं वसूल करायची असेल तिथं ती ठेकेदाराची पुढची जी काय असेल त्यातनं वसूल होईल. प्रश्न गंभीर आहे. आजपर्यंत जी कामं झालेली त्याची बिलं अजून आलेली नाहीये. थोडं आता काय झालंय, थोडं म्हणजे राज्यातल्या ठेकेदारांच्या बिलाचं आहे, पण आलंय म्हणजे होईल काय तर त्याच्यात. आता मध्ये आम्ही थोडाफार निधी फायनान्सनं दिल्यावर आम्ही उपलब्ध करून दिला. राज्यात समसमान प्रमाण आपण वाटलेलं आहे आणि पुढं पण होईल. मार्च पर्यंत बऱ्यापैकी आपण क्लिअर करू. शिमगा उत्सव आलेला आहे कोकणात. आता शिमगा उत्सवासाठी भाविक येणार आहे, तर तो कशेडीचा बोगदा आहे तो दुसरा त्यासाठी चालू खुला होणार. आता माझ्या काल जे मार्च पर्यंत तो ब्रिज बोगदा जो आहे तो खुला होऊन जाईल. चलो, थँक्यू.